आहे सर, मी एवढं करते, मग नेक्स्ट क्वेश्चन विचारते तुम्हाला. ओके, ठीक आहे. तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. सो आपलं काय चालू होतं, तर वेबसाईट डेव्हलपमेंटचं आपलं लेक्चर जे आहे ते चालू होतं. आपण मल्टिपल पेजेस बनवले होते. ओके, ज्याच्यामध्ये काही पेजेस जे आहेत वर्डप्रेसमध्ये ते आपण कसे बनवले होते, त्यांचा जो बाय डिफॉल्ट एडिटर आहे, त्या बाय डिफॉल्ट एडिटरच्या मदतीनं काही पेजेस बनवले होते. आणि काही पेजेस जे आहेत ते आपण ट्राय केला. एलिमेंटर नावाचं वेबसाईट बिल्डर, वेब पेज बिल्डरचं प्लगइन आहे, तर त्या एलिमेंटरचा वापर करून आपण पेजेस जे आहेत ते बनवायचा ट्राय केला. सो आपण त्यातलं एक पेज जे आहे, हे होम पेज, ते होम पेज आपण एलिमेंटरच्या मदतीनं बनवायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. ठीक आहे. तो आपण सुरू करूयात आता. माईक ऑफ करा कुणाचा ऑन असेल तर. तर मी येतो माझ्या होम पेजवरती. याला मी एकदा रिफ्रेश करतो. इथे एडिट विथ एलिमेंटरचं ऑप्शन आहे बघा इथे वरती. तर एडिट विथ एलिमेंटरला मी आता आलो. आता जे पेज आहे ते आपल्याला प्रॉपर बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे एलिमेंट्स जे आहेत ते आपण ॲड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता वेलकम टू NMD टाकलं आपण इथे. ठीक आहे. वेलकम टू NMD नंतर आपल्याला आता इथं फीचर्सचे आपले 4 हे टाकायचे, की आपले मेन फीचर टाकायचे 4 जे आहेत ते. तर इथं मी इथं काय करतोय, कंटेनर घेतो. कंटेनरच्या आत मी काय करू शकतो, आता जे कंटेनर आहे त्याला आपण ग्रीडमध्ये जे आहे ना, ते ग्रीडमध्ये डिवाइड केलं. ओके, प्रत्येक ग्रीड वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणार. ओके, परत मी इथे येतो. कॉलम किती आहेत, 3, आणि रो किती आहेत, 2. तर मला रो इथं एकच करायची आहे. एक कंटेनर ग्रीड स्ट्रक्चरमध्ये बनवला, 3 त्याच्यामध्ये सेक्शन्स बनवले आपण. ठीक आहे. आता 3 सेक्शन्स बनवले. आता याच्यामधले तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता. काउंटर तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे. पहिला काउंटर, इथे काउंटर आहे बघा. ओके, आणि ह्या फील्डसाठी सुद्धा तुम्हाला काउंटर घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ना, ह्याला मी थोडंसं खाली ओढतो असं. तिसरा जो ऑप्शन होता,
काउंटर जो आहे तो प्रॉपरली वर्क करत नाही आता. हे वर खाली का दिसते असं? चार कॉलम केले. आपला काउंटर जो आहे तो वर्क होत नाहीये प्रॉपर इथे. मी काय करतोय, परत एकदा ट्राय करतो बनवायचा. ओके. तर आता स्टार्ट केले का? हो, आता स्टार्ट केलेलं आहे. हॅलो. येस. हा सर, ते कालच्या लेक्चरची लिंक कुठं भेटेल? कालच्या लेक्चरची लिंक आज अपलोड करायची, अजून अपलोड नाही झालेली. ती आणि ठीक आहे. ही दोन्ही तुम्हाला पाठवून देतो मी. ठीक आहे. ओके. इथे काउंटर जो आहे तो काउंटर ऍड करतोय आपण, बट काउंटर ऍड होत नाहीये. कॉपी पेस्ट. असं का होतंय? इथे मी काउंटर ऍड केलंय. ग्रिड लेआउट आहे ना. डिलीट करतो. परत एकदा ग्रिड ऍड करतो मी इथे. 3 ह्याचं ग्रिड ऍड केलं. ओके. पहिल्याच्या ह्याच्यात मी काउंटर ऍड करतो. आता ते बाकीचे 2 घरं खाली जात आहेत. ठीक आहे, बघूयात एकदा हे दिसताना कसं दिसतंय. नक्की विषय काय होता ते पण आपल्याला समजून जाईल. पब्लिश म्हणतो याला. कसं दिसतंय ते बघतो आधी. ओके. बॅक एंडला फक्त ते दिसतं ना तसं दिसत होतं, पण वेबसाईट वरती ते प्रॉपर दिसतंय. इथे पण व्यवस्थित ते लोड झालं पाहिजे खरं तर, बट ते होत नाहीये. बॅकएंडचा काहीतरी इश्यू आहे त्याच्यामध्ये. नाही. ठीक आहे. ओके. सो काउंटर ऍड केला. आता काउंटरला तुम्ही काय करू शकता, इथे ह्याला सर्कल पण देऊ शकता. प्रॉपर लिहू शकता की फिल्म प्रोडक्शनचे किती झालेले आहेत गोष्टी वगैरे काय. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायची. 100 लिहू शकता तुम्ही. ओके. इथे परत काय लिहायचं अजून तुम्हाला, आता कूल नंबर जिथं आहे ना तिथं तुम्ही लिहू शकता की प्रोजेक्ट्स कम्प्लीटेड. प्रोजेक्ट्स कम्प्लीटेड. ओके. स्टाईल मध्ये आल्यानंतर तुम्ही इथे काय करू शकता, नंबरची स्टायलिंग.
नंबरचा कलर जो आहे तो तुम्ही ग्रीन ठेवू शकता, जसा आपला इथे होता तो. ओके, अशा पद्धतीचा नंबर पण तुम्ही ग्रीन त्याचा ठेवू शकता, किंवा रेड आहे तर रेड पण ठेवू शकता तुम्ही, ॲज पर युअर चॉईस, कोणताही ठेवा. ओके, त्याच्यानंतरचं जे आहे अजून पण याच्यामध्ये फील्ड्स बघूयात आपण ॲडव्हान्समध्ये काय काय होतं ते. लेआउटमध्ये विड्थ तुम्हाला सेट करायचं असेल तुम्ही विड्थ पण सेट करू शकता. ओके, बाकी तुम्हाला ट्रान्सफॉर्म कसं पाहिजे, रोटेट पाहिजे, ऑफसेट पाहिजे का, होवर केल्यानंतर चेंजेस पाहिजे, ते सुद्धा तुम्ही गोष्टी इथे सेट करू शकता. बॉर्डर पाहिजे असेल तर बॉर्डरशी रिलेटेड पण तुम्ही जे आहे ते हे करू शकता, जसं की डबल बॉर्डर पाहिजे तर असे बॉर्डर सुद्धा येईल तुमच्या बॉक्सला. ओके, किंवा सॉलिड बॉर्डर पाहिजे तर सॉलिड बॉर्डर पण जी आहे ती येऊन जाईल. बॉर्डर रेडियस, त्याला तुम्ही रेडियस पण देऊ शकता. ओके, सो आता सिम्पली मी याला कॉपी करतो, म्हणजे CSS पण इथे जे आहे ना ती पेस्ट होईल. ओके, आणि ह्याला पण मी डिलीट मारतो आधी आणि मग पेस्ट करतो. ठीक आहे, आता प्रोजेक्ट कंप्लीटेड 100, एम्प्लॉईज किती आहेत आपल्याकडं, 58. ओके, 658 वरती जाऊन थांबेल. नेक्स्ट इथे काय आहे, ॲड्स कंप्लीट आहे, आपण ॲड्स पण केलं सपोज. ओके, ॲड्स थोड्याशा जास्त राहणार आपल्या. ठीक आहे, तर 450 ॲड्स केले आपण सपोज. ओके, सो अशा पद्धतीचे नंबरिंग्स जे आहेत ते तिथं राहतील. मग तुम्ही त्याला सिम्पली पब्लिश करा. पब्लिश केल्यानंतर एकदा व्ह्यू बघा, इथे कंट्रोल शिफ्ट आर म्हणायचं, म्हणजे इथे तुमचे नंबर्स जे आहेत ते नंबर्स इथे येतील. सी, ओके, अशा पद्धतीने आपण काउंटर जो आहे तो ॲड केलेला आहे. आता ओके, काउंटर सगळ्यांना समजलं असेल तर थम्सअप करा एकदा. काउंटर कसा ॲड करायचा असेल तर ओके, आता त्याच्या पुढचा सेक्शन आपण तिथे ॲड करूयात. ओके, सो इथे फक्त दिसताना हे असं दिसतंय, पण बॅक एंडला ॲक्च्युली ते प्रॉपर वर्क होते बरं का. आता इथे आपल्याला स्पेस पण पाहिजे, कोणत्या सेक्शनला स्पेस पाहिजे तो सेक्शन सिलेक्ट करायचा. आता ह्याच्या खाली मला स्पेस पाहिजे थोडीशी, बरोबर, तो काउंटर आणि त्याच्यामध्ये, तर मी तो सेक्शन सिलेक्ट केला, इथे 6 डॉट्स आहेत त्याच्यावरती क्लिक केलं आणि स्टाईलवरती आलो. स्टाईलवरती आल्यानंतर इथे बघा कुठे ऑप्शन आहेत का, ॲडव्हान्समध्ये. ओके, ॲडव्हान्समध्ये ऑप्शन आहे बघा, बॉटमला मला मार्जिन पाहिजे. किती मार्जिन पाहिजे मला, 30 पिक्सेलचं मला मार्जिन पाहिजे, पण ते मला फक्त बॉटमलाच हवं आहे. मग त्यावेळेस काय करायचं, इथं जे लिंक व्हॅल्यू टुगेदर आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचे, म्हणजे आता सेपरेट व्हॅल्यू ॲड होतील. जर इनिशियली मी बॉटमला 30 करत होतो तर ते सगळीकडे 30 घेत होतं. ठीक आहे, आपल्याला सगळीकडे 30 नको आहे, आपल्याला फक्त जे हे आहे फक्त बॉटमला आहे ना तिथे आपल्याला 30 घ्यायचं आहे. सो लिंक व्हॅल्यू टुगेदरची इथे लिंक आहे, याचा अर्थ एकीकडे चेंज केला तर चारही साईडला चेंज होणार, तर ते नको आहे आपल्याला. सो मी क्लिक केलं आणि फक्त बॉटमला इथे मी 30 केलं. ठीक आहे, फक्त बॉटमला मार्जिन जे आहे ते ॲड केलं जाईल.
बाकी इथे वेलकम टू NMD ला नको आहे आपल्याला. ओके, वेलकम टू NMD पण आपण रेडमध्येच ठेवूयात, ते रेडमध्ये चांगलं दिसेल. आपल्या लोगोमध्ये रेड आहे, रेडमध्ये ठेवा किंवा ब्लॅकमध्ये ठेवा, कारण लोगोमध्ये रेड आणि ब्लॅक हे कलर आहेत. ब्लॅक और ग्रे. ओके, सो वेलकम टू NMD झालं. आता पुढचा सेक्शन काय आहे, तर पुढचा सेक्शन आपण काही कार्ड्स बनवूयात. ओके, सो मी तर परत एकदा ग्रिड घेतो, ज्याच्यामध्ये सॉरी एक पॅराग्राफ घेऊया आपण. फ्लेक्स बॉक्स घेतो मी आधी, आणि इथे एक थोडासा पॅराग्राफ आणि एक टायटल देऊया, ज्याच्यामध्ये आपण NMD ची माहिती सांगूयात. ओके, सो मला इथे पण ग्रिड लागणारच आहे फ्लेक्सच्या ऐवजी, NMD ची माहिती सांगायची म्हटल्यावरती. ठीक आहे, आधी काय करूया, मी ते हेडिंग घेतोय, अबाउट NMD फिल्म प्रोडक्शन. ओके, आणि ह्याला मी काय करतो, सेंटर अलाइन करतो, स्टाईल मध्ये जातो, सेंटर अलाइन करतो. जो कलर आहे ना, तो कलर मी रेड घ्या किंवा हा वाला घ्या, ब्लॅक वाला घ्या, तुम्हाला जो हवा तो तुम्ही ठेवू शकता. आपण शक्यतो टायटल जे आहेत ना, हे सगळे रेडमध्येच ठेवूयात, चांगले दिसतात. पूर्ण रेड नाही आहे, बट रेडची एक शेड आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि बाकी टेक्स्ट जो आहे तो टेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये ठेवूयात, ग्रे कलरमध्ये आहे ना तसाच ठेवूयात. आता काय करायचं, ह्याच्या खाली मात्र आहे ना, अबाउट NMD फिल्म प्रोडक्शनच्या खाली मी एक ग्रिड ॲड करणार आहे. मला 2 लेआउट पाहिजेत, म्हणजे सरांची इमेज लेफ्ट साईडला राहील आणि राईट साईडला टेक्स्ट आहे तो टेक्स्ट येईल. सो मी तर ग्रिड घेतो, 2 कॉलमचं मला ग्रिड लागेल इथे, आणि इथे मला सिम्पली पहिल्यांदा इमेज टाकायचे. इमेज जी आहे ती इमेज मी लोड करतो, माझ्या डाउनलोड मध्ये आहे का सरांची बघतो, NMD ची इमेज आहे का. एक इमेज आहे इथे, तर ही घेऊयात आपण, नाव टाकूयात त्यांचं. ओके, आणि ती इमेज जी आहे ती आपण इथं सेट करूया. लार्ज इथे लेफ्ट साईडला बघा ऑप्शन आहेत, लार्ज पाहिजे, स्मॉल पाहिजे, तर आपण त्याला एक मीडियम 300 बाय 300च्या राऊंडमध्ये ठेवा, किंवा मीडियम लार्ज, किंवा कस्टम आहे का ऑप्शन जिथून आपण ट्रॅक करू शकतो, असं नाही आहे. कस्टम ऑप्शन आहे इथे, तुम्ही काय करू शकता, हाईट जी आहे ना, हाईट, ती हाईट तुम्ही 300 ठेवू शकता, आणि त्याला अप्लाय म्हणायचं फक्त. सो 300च्या हाईटची तुमची इमेज जी आहे ना, ती अशा पद्धतीची इथे दिसेल. आणि राईट साईडला मला कॉन्टेंट लागेल, अबाउट NMD फिल्म प्रोडक्शन. सो मी काय करणार या केसमध्ये, मी सिम्पली ChatGPT वरती जाणार, आणि त्याला काय म्हणणार की कॉन्टेंट द्या अबाउट NMD फिल्म प्रोडक्शन, राईट content about NMD film production. write in that info related to नवनाथ मोहन दरेकर, त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही लिहा. तर आता हे घेईन थोडीफार माहिती, आणि माहिती घेतल्यानंतर ते अशा पद्धतीनं इन्फॉर्मेशन जी आहे ती देईल. तर आपण पहिले फक्त 2 पॅराग्राफ घेऊयात, एवढी आपल्याला इन्फॉर्मेशनची गरज नाही आहे अबाउट साठी. सो मी पहिले 2 पॅराग्राफ फक्त घेतोय, आणि ते इथं मी टेक्स्टमध्ये ॲड करतो. हेडिंग घेतलं,
हेडिंग नको आहे आपल्याला. टेक्स्ट एडिटर पाहिजे आपल्याला. ठीक आहे. अच्छा, इथे वरती आलं काय सगळं. डिलीट डिलीट इथे पाहिजे आपल्याला ते. जात नाही. ओके, आली. आणि इथे मी ती प्रॉपर इन्फॉर्मेशन जी आहे ती घेतो. आता इथं तुम्ही बघा 2 कॉलमचं लेआउट आहे. ओके, आणि दोन्ही कॉलममध्ये आहे ना गॅप किती पाहिजे किंवा कसं पाहिजे ते सुद्धा इथे आहे. ओके, सो आधी काय करू आपण, आधी ह्याला थोडंसं मार्जिन देऊया खाली. अबाउट फिल्म प्रोडक्शन जे आहे ना त्याला मार्जिन देऊयात आपण. सो त्याच्या इथल्या आयकनवरती मी क्लिक करतो आणि स्टाईलमध्ये येऊन खाली ॲडव्हान्समध्ये थोडंसं मार्जिन देतो खाली. मार्जिन बॉटमला किती पाहिजे मला, 30. ओके, सो मी पब्लिश म्हणतो आणि एकदा आपण बघूयात की हे कसं दिसतंय. तर अशा पद्धतीनं हे दिसेल आपलं. वेलकम टू NMD फीचर्स. आणि हे आता ह्याच्या खाली पण आपल्याला 30च मार्जिन पाहिजे म्हणजे ते दिसायला जरा व्यवस्थित दिसेल. ते सेक्शन्स असे वेगवेगळे नाहीत दिसणार. ओके, सो या केसमध्ये मी हे जे आपलं सेक्शन आहे ह्याला सुद्धा मी खाली मार्जिन देतो 30चा. बॉटमला 30 ठेवू द्यात. ओके, आणि ह्याला जो इथे 30 ठेवला होता त्याला मी थोडासा कमी करतो आणि 20 करतो, कारण ते सेक्शन पूर्ण त्याच्यापासून दूर झाल्यासारखं वाटतंय. आणि हा जो सेक्शन आहे ह्याच्यातले जे कॉलम्स आहेत 2 कॉलम लेआउट, तर याच्यामधला जो गॅप आहे ना 2 कॉलम मधला गॅप तो आहे तो फक्त आपण 30 ठेवूयात. आयटम जे आहेत ते जस्टिफाय करायचेत. आणि इथे काय ऑप्शन आहे का आपल्याला, लेट्स पब्लिश दिस आणि एकदा बघूयात कसं दिसतंय ते. इथे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जास्त दिसतंय, त्याला आपल्याला कमी करायला पाहिजे. सो ह्याची जी विड्थ आहे, इमेजची विड्थ नाही, आपल्याला याची विड्थ बघितली पाहिजे. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, एकच मिनिट घ्या. ओके, सो आपल्याला इथे थोडंसं एक गॅप सुद्धा जो आहे ना तो गॅप आपल्याला हे केला पाहिजे. सो याच्यामध्येच ऑप्शन चेक करा की काय ऑप्शन आहे का ज्याच्यामध्ये आपण तो गॅप जो आहे तो हे करू शकतो. ग्रो, श्रिंक,
लेआउट मध्ये बघूयात. इथे गॅप टाकून तर काही हे झालं नाही. इथे ओव्हरफ्लो जिथे आहे ना तिथे ॲटो करतो. एक ऑप्शन आहे ऑल आयटम सेंटर, तुम्ही करू शकता. ओके, किंवा तुम्ही काय करू शकता, ॲटो फ्लो जो आहे ना तो रोला न ठेवता तुम्ही कॉलमला ठेवू शकता. ओके, आणि तुम्हाला जो गॅप आहे कॉलम मधला तो आता तुम्ही 30 करा. तुमचा गॅप सुद्धा जो आहे तो येईल. ओके, आणि मग आता तुम्ही त्याला पब्लिश करू शकता. आता जो ह्यातला गॅप आहे ना, हा जो गॅप आहे तो कमी झालेला असेल. आयडियली तर झाला पाहिजे, बट इथे का नाही झाला. परत एकदा मी रिफ्रेश करतो. कुकीज जे आहेत ते कुकीज काढून टाकतो या साईडच्या आणि रिलोड करतो एकदा. इथे तर गॅप झाला कव्हर, बट इथे नाही झाला. ठीक आहे, हे आपण बघूयात नंतर, किंवा ह्याला आता सेंटर अलाइन करून ठेवूयात. याच्यावरती जास्त टाइम देण्यात काही योग्य नाही. जस्टिफाय कॉन्टेंट. हे आहे तसं मी करतो माघारी, आणि सिम्पली मी ते काय करतो, ॲटो फ्लो कॉलम एवढंच ठेवतो, गॅप काय ठेवत नाही, आणि पब्लिश करतो. एकदा चेक करूयात हे वर्क होतंय का नाही. नाही होते. ह्याला आपण इमेजला काय करू शकतो, मग इमेजला तुम्ही सेंटरला घेऊ शकता. ओके, थोडाफार ते इमेज जे आहे ते सेंटरला येईल. ठीक आहे. तर हा एक ऑप्शन आहे. त्याच्या खाली आता नेक्स्ट सेक्शन आपण घेऊयात. नेक्स्ट सेक्शन कशाचं राहील, तर आपण NMD फिल्म प्रोडक्शनच्या 3 व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओज आपण तिथे अपलोड करूयात. ओके, सो काय करायचं, सिम्पली ते यायचं, ग्रिड लेआउट घ्या. इथे नाही, हे मी इथे येतो. ओके, ग्रिड लेआउट घेतलं. त्याच्यामध्ये मला कॉलम किती घ्यायचे, 3 असू द्यात, आणि रो जे आहे ती रो एकच असू द्यात. ओके, सो आता काय करायचं तुम्हाला, इथे आपल्याला व्हिडिओ ॲड करायची. सो मी इथे क्लिक करतो.
चेक करतो का यूट्यूबसाठी ऑप्शन आहे का. यूट्यूबसाठी असं स्पेसिफिक काही ऑप्शन नाही आहे की यूट्यूबची तुम्ही लिंक ॲड करू शकता. तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार, इथे HTMLचा कोड आहे तर तो कोड घ्या, शॉर्ट कोड आहे, आणि इथे तुम्हाला ती व्हिडिओची जी एम्बेडचा कोड असतो तो एम्बेडचा कोड तुम्हाला टाकावा लागेल. आता NMD फिल्म प्रोडक्शनचं आपल्याकडं यूट्यूब चॅनल नाही आहे, आपल्याकडे NMD प्रायव्हेट लिमिटेडचं आहे. सो मी यूट्यूबवरती जातो आणि तिथे गेल्यानंतर मी आपला NMD प्रायव्हेट लिमिटेड असं सर्च करतो. माझाच व्हिडिओ टाकला काय सरांनी. नाही, माझा थंबनेल ठेवलाय फक्त. हाथों में भर के हाथों में भर के जुनू है चला तू जुड़े है यादियां मंजर है ठीक आहे, आपण हाच व्हिडिओ घेऊयात. आत्ताच टाकलेला दिसतोय सरांनी, कोणीतरी टाकलेला आहे. आपण काय करूयात, शेअर म्हणूयात, एम्बेडचा कोड घ्यायचा, शेअर म्हणायचं, एम्बेडचा कोड घ्यायचा. ओके, कॉपी करायचं आणि कॉपी केल्यानंतर तुम्हाला आपल्या इथे यायचं, जिथं आपण कोड टाकणार आहे ना इथे यायचं, आणि लेफ्ट साईडला बघा HTMLचा कोड टाकायचा आपल्याला इथे पेस्ट करा. ओके, तुमची जी व्हिडिओ आहे ती इथे अशी दिसेल. आता सेम कॉपी करा, पेस्ट करा, पेस्ट करा. आता एक तर समजते आपल्याला हे तिरकं दिसताना दिसतंय, बट जेव्हा फ्रंट एंडला बघते आपण त्यावेळेस ते व्यवस्थित दिसते. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ जी आहे ती ॲड करू शकता. आपण एकदा फ्रंट एंडला साईटवरती बघूयात. Ctrl+Shift+R करतो. ओके, अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे बघा, हे खूप आहे का नाही, खूप छोटी हाईट आली. ठीक आहे, हाईट खूप छोटी आलेली आहे. तर हाईट वाढवण्यासाठी काय करायचं, सिम्पली एका व्हिडिओला एडिट करा आणि इथे कोडमध्ये बघा की विड्थ 560 आहे, तर हाईट किती करा, हाईट पण त्याची 450 करा. ठीक आहे, ओके, हाईट 450 करा असं मी म्हणतो तिथे, आणि कॉपी म्हणतो, हे डिलीट करतो आणि पेस्ट करतो, हे डिलीट करतो आणि पेस्ट करतो. ठीक आहे, सो आता पब्लिश करतो, पाहूयात प्रॉपर झाले का नाही. तर Ctrl+Shift+R. हाईट काय अजून पण फ्रेमची जी आहे ती वाढलेली नाही. परत एकदा चेक करू कोडमध्ये. विड्थ किती आहे, 560. विड्थ पण आपण त्याची वाढवू. एक काम करू, आपण लेआउट जे आहे ना ते 2 ह्याचंच लेआउट ठेवूया. तिथे 3चं लेआउट आहे ते खूप कंजेस्टेड होते, आणि ही जी आहे हिला आपण डिलीट करून टाकू, एक व्हिडिओ आहे. आणि आता त्याची जी विड्थ हाईट आहे ना ती वाढवू. 1000ची स्क्रीन राहते, सो आपण विड्थ 560 ठीक आहे.
आणि हाईट सुद्धा जे आहे ते आपण 500 तरी अशी करूयात. पब्लिश करतो, एकदा चेक करतो इथे वर्कआउट होते का नाही होते. वर्कआउट जे आहे ते होत नाही. एकदा मी कोड घेताना परत एकदा चेक करतो काही मिस्टेक होते का. आय थिंक हा 4K मध्ये आडवा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामुळे मे बी होऊ शकते. लेट्स चेक शेअर. ओके, त्याच्यामध्ये मी दुसरा ऑप्शन चेक करतो आता की ह्याचा ऑप्शन आहे का. डिलीट मारतो इथून. कशाचा ऑप्शन तर यूट्यूबचा काय ऑप्शन आहे का. इथे एक यूट्यूबचा एक ऑप्शन आहे व्हिडिओ म्हणून. तर तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ पण जे आहे ते ऍड करू शकता इथे. तर मी सिम्पली काय करतो, हा जो सेक्शन आहे हा सेक्शन उचलतो आणि इथे टाकतो. ओके, काय करायचं आहे मला फक्त लिंक जी आहे ती लिंक द्यायची. एम्बेड करण्यापेक्षा तुम्ही लिंक द्या, ते आपल्याला हे जातं इझी जातं आहे. तिथे पूर्ण जे आहे ते व्हिडिओ आपल्याला दिसेल. ओके, सिम्पली मी आता काय करतो, कॉपी करतो आणि हा जो सेक्शन आहे हा मी डिलीट करतो आणि इथे मी पेस्ट करतो. ते दोन सेक्शन एकसारखे झाले. आता मी दोन्हीकडे जी URL आहे ना ती URL मी दोन्हीकडे टाकतो, कॉपी करतो. इथून मी URL घेतली, आधी मी काय घेत होतो एम्बेडचा कोड घेत होतो. ठीक आहे. सो सिम्पली मला इथे एडिट करायचं आहे आणि इथे मला यूट्यूबच्या ठिकाणी व्हिडिओ टाकायचे. सेम अगेन यूट्यूबच्या ठिकाणी मला व्हिडिओ टाकायचे. ओके, दुसरी व्हिडिओ घेऊयात आपण, एकच व्हिडिओ नको घ्यायला. व्हिडिओज मध्ये जाऊया. पायथन फंडामेंटल्स. ठीक आहे. सो हा एक व्हिडिओ आहे तो आपण घेऊया तिथे. ह्याला मी काय करतो, शेअर म्हणतो, कॉपी म्हणतो आणि इथे पायथन फंडामेंटल घेऊया. ओके, ठीक आहे. सो अशा पद्धतीचं आता बघूयात कसं दिसतंय ते. सो हे एम्बेड ज्यावेळेस करत होतो ना त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम देत होतं. हाईट 315 करून किंवा 400 करून सुद्धा ते हाईट वाढवून देत नव्हतं. सो आपण त्यातलं एक विजेट वापरलं यूट्यूबचं, त्यात फक्त लिंक ॲड करायची होती. सो मी याला Ctrl+Shift+R म्हणतो आणि आता ज्या व्हिडिओ आहेत त्या अशा मोठ्या दिसतील आपल्याला. ठीक आहे. ओके, आता इथे काय करूयात, इथे आपण फक्त हा जो सेक्शन आहे ना अबाउट NMD फिल्म प्रोडक्शन, इथे आपण म्हणूयात आवर अचिव्हमेंट्स वगैरे असं काहीतरी सेक्शन देऊयात इथे. ठीक आहे. ओके, सो मी इथे येतो आणि हा जो सेक्शन आहे त्याला मी सिम्पली कॉपी करतो आणि इथे मी पेस्ट करतो. कुठे झाला तो पेस्ट, बंद करतो. ओके, इथे मी पेस्ट करतो त्याला, तो जो सेक्शन आहे तो. ओके, आणि ह्याला काय म्हणतो मी, आवर फंक्शन्स. ओके, किंवा आवर सेलिब्रेशन्स असं पण आपण म्हणू शकतो. ओके, पब्लिश करू त्याला. पब्लिश केल्यानंतर त्याला आपण एकदा रिफ्रेश करूयात. ओके, सी अशा पद्धतीनं तुमची व्हिडिओ पण जी आहे ती आलेली आहे. ओके, समजलं का. हे 2-3 सेक्शन जे मी सांगितले ग्रीडमध्ये आणि व्हिडिओ वगैरे ॲड करून
हे समजले असतील ते एकदा थम्सअप करा. ओके, आता त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामध्ये एक मला प्रॉब्लेम दिसतोय. काय प्रॉब्लेम आहे कोण सांगू शकेल का? जो मी व्हिडिओ ऍड केलाय ना तिथे एक प्रॉब्लेम आहे. कोण सांगू शकेल का? मी सांगतो बघा. प्रॉब्लेम काय माहितीये का? माझं सगळ्या गोष्टी ह्या कंटेनर मध्ये, तिथे लाईन बघा, आणि व्हिडिओ त्या कंटेनरच्या बाहेर गेलाय. सो मला ह्या केसमध्ये काय करावं लागेल, तर जो हा सेक्शन आहे ना, हा सेक्शन कंटेनर असला पाहिजे. कंटेनरला मी बॉक्स करतो. बॉक्स केल्यानंतर हा थोडासा आतल्या साईडला येईल. ठीक आहे, आणि मग मी ह्याला पब्लिश करतो. आता बघा, आता हे जे बाहेर गेलेल्या व्हिडिओ आहेत ना, ह्या आत आल्या पाहिजेत. तर नाही आल्या तर आपल्याला दुसऱ्या गोष्टी पाहाव्या लागतील. सी आल्या का आता आत? ह्या बॉक्सच्या आत आलेल्या आहेत ह्या गोष्टी सगळ्या. ओके, सो आता दिसताना थोडंसं ते व्यवस्थित दिसतंय. ओके, लास्टला आपल्याकडे एक कॉल टू ॲक्शनचं बटन पण पाहिजे. ठीक आहे, सो आपण ते बटन सुद्धा इथे आता घेऊयात. ओके, सो कॉल टू ॲक्शन साठी काय करावं लागेल आपल्याला, इथे मी क्लिक करतो आणि कॉल टू ॲक्शन साठी एखादं बटन बघूयात आपण. हे सगळे पेड मधले आहेत. टेस्टिमोनियल, साइड बार, मेनू एंकर, वर्डप्रेसचं पेज, कॅलेंडर, आर्काइव, ऑडिओ, मेटा. ओके, आपण काय करूया, ते एक बेसिक गॅलरी पण जी आहे ती पण ऍड करूयात, आणि त्याच्यानंतर लास्टला आपण ते बटन ऍड करूयात कॉल टू ॲक्शनचं. किंवा गॅलरी नको याच्या व्हिडिओच्या खाली, डायरेक्ट कॉल टू ॲक्शनचं आपण बटन ऍड करूयात. ओके, ते कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शोधावं लागेल. बटन तर आहे पण ते CTAचं बटन असेल का ते त्याच्याबद्दल काही आयडिया नाही. जस्ट क्लिक हिअर आहे. ओके, मग आता ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो, इथे आपण टू लेआउट आहे का नाही, टू लेआउट हे घेऊयात, ग्रीड घेऊयात टू लेआउटचे, ज्याच्यामध्ये 2 राहील. ओके, आणि इथे आपण आपला जो टेक्स्ट मेसेज आहे ना, तो टेक्स्ट मेसेज लिहायचा, जसं की टू नो मोर अबाउट आवर सर्विसेस and offerings, you can connect with us. कनेक्ट विथ अस त्याला म्हणायचं, आणि इकडच्या साईडला जे आहे ना तिथे आपण ते बटन देऊयात, आणि बटन जे आहे त्याला इथे काय म्हणूया, कनेक्ट विथ अस असं म्हणूयात बटन. ओके, आणि त्याला जी लिंक आहे ती कॉन्टॅक्ट असच्या पेजची लिंक द्यायची. कॉन्टॅक्ट असचं जे पेज आहे ओके, आणि मग त्याला काय करू, बाकी स्टाईल वगैरे जे आहे ते काय करूया, त्याला पोझिशन सेंटरला ठेवूयात.
ओके. आणि ह्याची सुद्धा जी पोझिशन आहे ती हे करूया, म्हणजे सेंट्रल अँड टेक्स्ट करूयात. कॉलम्स ची स्टाईल मध्ये गेलं पाहिजे आपल्याला. सेंट्रल लाईन ठेवली, ठीक आहे. बोल्ड पण करूयात त्या सगळ्या टेक्स्टला. ओके. आणि जो आपला हा मेन कंटेनर आहे ना, मेन कंटेनर, त्याची आपण स्टाईल म्हणजे त्याची जी बॅकग्राऊंडचा कलर आहे ना, बॅकग्राऊंड टाईप, त्याला आपण ग्रेडियंटचा एक कलर देऊयात. ओके. सो आपण आता त्याला पब्लिश म्हणूयात आणि एकदा चेक करूयात. ग्रेडियंटचा कलर काय त्यानं घेतला नाही, तो का नाही घेतला ते एकदा चेक करूयात. बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करा एखादा ग्रे कलर, शक्यतो ग्रेच असावा, व्हाईट आणि ब्लॅक मध्येच आपण ठेवूयात. हा एक आणि हा एक. ओके. किंवा रेड आणि ग्रीन पण चालू शकतो. रेड और ग्रीन किंवा रेड और ब्लॅक. ओके. आणि त्यातलं ज्यावर हे जे आहे ह्याचा जो टेक्स्ट आहे ना, ह्याचा जो टेक्स्ट आहे तो आपण व्हाईट ठेवूयात. ओके. आणि त्याचं जे अलाइनमेंट आहे सेंटर. ओके. आणि आता याला पब्लिश करू. कंट्रोल शिफ्ट आर. तुमचा जो सिटी आहे तो अशा पद्धतीनं दिसेल. ह्याला थोडंसं आपण हेडिंग मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे दिसताना जरा अजून छान दिसेल. हेडिंग पाहिजे आपल्याला, ते पॅराग्राफ नको, H2 मध्ये लिहूयात त्याला. ओके. H2 असेल तर बोल्ड नसलं तरी चालतोय. स्टाईल मध्ये जाऊन त्याला कलर जो आहे तो व्हाईटच द्यायचा आहे. ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये जाऊन सेंटर, एंड, स्ट्रेच. ओके. आता याला पब्लिश करूया. आता थोडंसं मोठं दिसेल ते. त्याचा कॉन्टेक्स्ट जो आहे तो टेक्स्ट त्यानं घेतला नाही. व्हाईट मध्ये टेक्स्ट पाहिजे आपल्याला. तो कलर का घेत नाही तो. लाईन हाईट त्याची वाढवली. टेक्स्ट कलर का घेत नाही त्याचा काही आयडिया येत नाही. ओके. मी काय करतो, सिम्पली ह्याला आहे ना, ह्याला मी डिलीट मारतो. टेक्स्ट एडिटर घेण्यापेक्षा आहे ना आपण इथे मी हेडिंग घेतो. हेडिंग. ओके. हेडिंग. आणि हेडिंगला मी लिहितो कनेक्ट विथ अस नाव. आत्ताच कनेक्ट व्हा. ओके. आणि त्याच्या स्टाईल मध्ये जाऊन त्यातला मी टेक्स्ट कलर जो आहे ना तो मी व्हाईट देतो. ओके. झालं आता. सो फक्त आता राईट साईडला तो घेतलेला आहे, पण तो अशा पद्धतीनं हे झालाय. ओके. कनेक्ट विथ अस. ओके.
तर अशा पद्धतीनं तुम्ही एलिमेंटरच्या मदतीनं सुद्धा जे पेज आहे ते डेव्हलप करू शकता. सगळ्यांना समजलं का? समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. वेगवेगळे एलिमेंट्स तुम्ही ट्राय अँड एरर करू शकता. फ्रीचं एलिमेंटरचं व्हर्जन आहे ना, त्याच्यानुसार सुद्धा त्याच्या मदतीनं सुद्धा तुम्ही चांगलं पेज जे आहे ते डेव्हलप करू शकता. जर पेड भेटलं तर अजूनच उत्तम आहे. ओके. बट फ्रीचं असेल त्याच्यामध्ये थोडं तुम्ही टाइम स्पेंड करून प्रॉपर पेज जे आहे ते बनवू शकता. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथे